हाय हॅलो, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आणि आज ज्या सुपारीच्या बियापासून मी रोपं तयार केली आहेत। एका ठिकाणी खूप अशा बिया पडल्या आणि त्याचे हे म्हणून सगळी रोपं तयार झालेली आहेत। आता ही रोपं जर मी वेगळी वेगळी करून लावली तर आणखीनच सुंदर येतील, म्हणून मी त्याला वेगळं वेगळं करून लावत आहे। कारण सुपारीच्या बिया तुम्ही बघितल्या असतील, जेव्हा एक सुपारीचं फूल असतं त्यातलं प्रत्येक जे बी आहे त्याच्या जवळ जवळ आलेलं असतं आणि मी ते एका ठिकाणीच लावले होते आणि सगळ्या बियांचं इथं रोपं तयार झालेली आहेत। आणि त्याला वेगळं वेगळं लावलं की आणखीन जास्त छान सुंदर फुलं येतील, म्हणून मी ह्या थर्मोकॉलच्या बॉक्समध्ये एका बॉक्समध्ये 9 प्लांट लावलेले आहेत आणि येणाऱ्या दिवसात हे मला खूप सारे फुलं देऊन जातील। तर एकाच ठिकाणी न लावता मी इथं 2 ते 3 थर्मोकॉल बॉक्समध्ये हे प्लांट डिवाइड केलेले आहेत। तर खूप जास्त प्रमाणात आल्यामुळं याला वेगळं वेगळं लावलेलं आहे। आता संध्याकाळचं काम करून आल्यावर थोडीशी आता हवामान चेंज झालेलं आहे, तर मी खरबूजाचा ज्यूस केला होता। खरबूज आता बाजारात खूप आरामात मिळतात, तर म्हटलं चला खरबूजाचा ज्यूस करावा। आणि खूप सोपं आहे, खरबूज तसाही खाल्ला तरी खूपच छान लागतो, पण ज्यूस केलं की जरा छान आपलं TV बघत प्यायला होतो। म्हणून खरबूजाचा ज्यूस बिया काढून घ्यायच्या आणि त्याचा जो गाभा आहे तो मिक्सरमध्ये फिरवायचा। मिक्सरमध्ये फिरवताना इथं थोडीशी मी पिठी साखर वापरलेली आहे। तसंही उन्हाळा असला की पिठी साखर जी आहे मी वेलची पावडर घालून थोडीशी तयार करून ठेवते, म्हणजे कसं ज्यूस वगैरे बनवायला लगेच सोपं होतं। वेलची पावडर घातल्यामुळं कुठल्याही ज्यूसला ही जी साखर घालतो ना तेव्हा वेलचीचा सुगंध छान येतो, म्हणून वेलची पावडर घालूनच साखर फिरवून थोडंसं ठेवून टाकायचं। आता मी यात टाकलेलं आहे गार असं चिल्ड दूध घातलेलं आहे आणि एकदा फिरवून घेतलं आणि नंतर परत एकदा थोडंसं दूध घालायचं। एकदमच जर दूध घातलं की मिक्सरमधून बाहेर येण्याची शक्यता असते, म्हणून थोडंसं दूध घालूनच फिरवायचं आणि नंतर आपल्या आवडीनुसार ते कमी जास्त पातळ आवडीनुसार ते करून घ्यायचं आणि झालं मस्त खरबूजाचं ज्यूस तयार झालेला आहे। तुम्ही फार तर ह्याच्यावरनं तुमच्या आवडीचं एखादा आईस्क्रीम सुद्धा ठेवून खाऊ शकता, पण असंही खूप मस्त लागणार आहे। तर आज मी बनवलं होतं आणि संध्याकाळीची वेळ जी आहे असे काही स्नॅक्स बनवून ठेवले की आपल्याला कधीही छोटीशी भूक लागली किंवा चहासोबत किंवा कोणीतरी झटकन पाहुणे आले की त्यांना द्यायला येतं। तर आज मी मक्याचा चिवडा बनवणार आहे, तर तोच मक्याचा चिवडा म्हटलं तुमच्याबरोबरही शेअर करावा। इथं मी थोडीशीच बनवलेला आहे मक्याचा चिवडा। तर इथं 3 ते 4 चमचे तेलात जिरे आणि मोहरी, आपली जी नेहमीची फोडणी असते ती तशी तयार करायची। जिरे मोहरी चटपटायला लागल्यावर थोडेसे काजू, आवडत असतील तर खोबरं जे आहे लांब लांब खिसलेलं आहे आणि त्याचबरोबर शेंगदाणे, मग भाजके शेंगदाणे असू देत किंवा कच्चे, त्यात थोडासा कढीपत्ता, हे सगळे तेलात छान असं परतून घेतल्यानंतर कलर येण्यासाठी हळद थोडीशी टाकलेली आहे आणि बेडगी मिरचीचं तिखट। जास्त तिखटाची काही गरज नाही आहे, तुम्ही ना या ठिकाणी हिरव्या मिरच्या सुद्धा कापून घालू शकता। थोडासा धने पावडर आणि मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी साखर। साखरेमुळं ना कुठलाही चिवडा किंवा कुठलाही पदार्थ जरा छान लागतो असं मला वाटतं, म्हणून मी टाकत असते। पावडर शुगर नाही टाकलेली, दाणेवाली जशी आहे तशीच साखर टाकलेली आहे, जितकी आवश्यक आहे तेवढीच त्या चिवड्याला लागेल। तर हा चिवडा आता गॅस बंद करायचा आणि नंतर फिरवायचा की मस्तपैकी ते जाड कढई असल्यामुळं जितकी उष्णता हवी आहे तेवढी मिळते आणि मस्त कुरकुरीत असा चिवडा तयार होतो। हा चिवडा तुम्ही आठवडाभर सुद्धा भरणीत भरून ठेवल्यावर खाऊ शकता आणि खूप छान लागतो। तर कसा वाटला माझा व्हिडिओ, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।